नमस्कार, मी अंजली. स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर. तर कशात सगळे मस्त आहेत ना, मजेतच असा. आणि कारण पाऊस पण कमी आता पडतो, जरा बरं वाटतंय. पण पाऊस कमी पडल्यामुळे कसं गरमी वाढली परत, असं जाणवत नाही की पावसाळा चालू पण आहे आणि नाही पण असं आहे. आणि आमच्या इथे तर ऊन पण खूप पडतंय, एकदम बेकार अवस्था, गरमीने हालत बेकार झाले. तर दुकानातून जाऊन आले. रोज कसं सकाळचा व्हिडिओ बनवते, तर 2-3 दिवस कसे गावचे व्हिडिओ होते, गावाला गेले होते मी. खूप बरं वाटलं एकदम. गावचं वातावरण कसं, इकडे बघा कसं, म्हणजे कोणताही सण असो काही असो, मुंबईच्या ठिकाणी कसं सण म्हणजे काही सण असं वाटतच नाही. म्हणजे कसं, म्हणजे रोजचं रुटीनच वाटतं ते. का दिवाळी असो, कोणताही म्हणजे गणपती असो किंवा होळी असो, आपले जे सण असतात मराठी लोकांचे ते. कारण एवढूचे म्हणजे मुंबईला घरं केवढी असतात ते तुम्हाला माहितीच आहे. आणि गावची घरं म्हणजे कशी मोठी मोठी, जरी छोटी घरं असली तरी आजूबाजूचा परिसर एकदम मोकळा, झाडे वगैरे सगळं एकदम. आणि आता पावसाळ्यात एकदम मस्त हिरवागार वाटतं. खूप छान, बरं वाटलं मला एकदम. म्हणजे फ्रेश वाटलं. गावाला गेल्यावर एकदम असं वाटतं की स्वर्ग, एकदम स्वर्गासारखंच वाटलं एकदम. कारण कसं इकडे कसं कितीही केलं तरी आपलं म्हणजे सकाळी उठा, आंघोळ करा, देवपूजा करा, चहा बनवा, टिफिन बनवा, नंतर आपली रोजची रुटीनची कामं, किंवा आपण वर्किंग वुमेन असेल तर ते काम करा, ठीक आहे. आणि गावाला कसं इकडे तिकडे आपण जरा म्हणजे फिरू पण शकतो, जरा बरं वाटतं एकदम. नदी वगैरे असं फिरायला मजा येते एकदम. आणि आता खळखळतं पाणी एकदम, ते बघून किती एकदम बोलताना प्रसन्न एकदम वाटतं. आणि इकडे कशी इकडचं जीवनशैली, म्हणजे जेव्हा आपण गावाला राहतो ना तेव्हा असं वाटतं की मुंबईला काश आपण मुंबईला असतो. आणि मुंबईला एकदा 7-8 वर्ष काढली ना की असं वाटतं. आणि इकडे कसं एकदम कोंडल्यासारखंच वाटतं एकदम, तेच कामं. गावच्या ठिकाणी कसं आपण थोडा भाजीपाला म्हणा, या त्या गोष्टी प्रत्येक सीझनच्या कशा वेगवेगळ्या असं करू शकतो. थोडं बरं वाटतं एकदम. मला तर एकदम बरं वाटतं. असं वाटतं की कधी इकडचं सगळं मुलं मोठी होऊन सगळं काय माहिती जीवन आपलं काय माहिती नाही, पण असं वाटतं की गावच्या ठिकाणी जाऊन राहावं एकदम शांत. बरं वाटतं एकदम. तुम्हाला आवडतं का रे गावाला? गावाला आवडतं का इकडे? 50-50. दादा तुझं 100% का 50? दोन्ही. माझं तर 100% गावच्या ठिकाणीच. दादा बाजूला होसा, नको नको मला. मी गावाली असली तरी तुमचा जन्म तिकडे गावालाच झालाय, खोपीला. तर असं आहे. मला तर अजिबात आवडतच नाही असं. आपलं कामाचं रुटीन तर आहेच, आपल्याला 2 पैसे कमवायचे, म्हणजे कसं बोलतात ना, ते आपले जीवन तेच आहे, आपलं प्रत्येकाच्या जीवनात तेच आहे. म्हणजे आपण 2 पैसे आपण आपल्या मुलांसाठी कमवूनच ठेवतो, असं आहे. पण नाहीतर गावच्या ठिकाणी पण करण्यासारखं. एक तर तुम्हाला मुंबईच्या लोकांकडे गाड्या दिसणार नाहीत, पण गावची लोकांकडे बघा गाड्या घोड्या वगैरे व्यवस्थित दिसतील. पण असं प्रत्येकाला समज काय होते की मुंबईला 2 पैसे जास्त. पण ते कसं, आता ज्याचा स्वतःचा रूम आहे त्याचं ठीक आहे, नाहीतर मग भाड्याने राहायचं म्हटलं की गाडी भाडे, त्याच्यानंतर किराणा आला, लाईट बिल आलं, सिलेंडर, ह्या त्या गोष्टी, प्रत्येक मुलांचे शाळेचे फीज एवढे वाढलेत आता ते सांगू नाही शकत. हे बघा, हे मी असं तयार केलंय, हे भाचीचं आहे. आणि हे घेतलेली लक्की माझ्या माऊसाठी घेतलेली, पण त्याला असं वाटतं थांब वाजू नको, ते त्या बैलांना किंवा गाईला कसं जास्त धावते म्हणून गळ्यात कसं लोणनं बांधतात, तसं त्याला असं वाटायला लागलं. म्हणून मग मी काढले आणि लकी घंटा तिकडे त्याच्यावर ना हत्ती आहे, तर एकच लास्ट पीस होता, तर तो मी माझ्या पर्सला लावला. तर असं आहे. पंखे बंद केले तर गरमी वगैरे वाढले. तर असं आहे. तर तो गावाला जाऊन आली आता. आणि त्याच्यानंतर 2-3 दिवस नको ना, शांत बस जरा. तर व्हिडिओ चालू केलं की यांचं हे अशा उलाढायला चालू असतात, मग बोलणार की मम्मी ओरडते, असं आहे. तर आता मी थोड्या वेळ व्हिडिओवर बोलली की त्याच्यानंतर माझी कामं आहेत थोडीफार. आणि सकाळी भाकरी आणि वाटलेला मसाला, वाटण आणि चटणी बिटणी टाकून हे माझ्या ओमने केलेली स्केच मस्त. तर असं आहे. ते खाल्लेलं आम्ही. मी तर नाही खाल्लं, कारण दुकानात कसा नाश्ता लागतो ना लेडीज लोकांना आणायला, मग त्यांच्यावरच मी करते नाश्ता. कधीतरी मूड झाला तर करते भाकरी वगैरे, नाहीतर मग नाही करत जास्त करून. त्यांच्याबरोबर चहा वगैरे सगळं तिथेच बनवते, दुकानातच बनतं आमच्या. तर असं आहे. तर आता
बघा गावावरनं येताना भाज्या वगैरे आणलेल्या होत्या, तांदूळ वगैरे आणले आणि मस्त वगैरे बरं वाटतं एकदम. वड्याचं पीठ वगैरे, वडे आपले जे कोंबडी वडे, आता गटारी येईल ना, गटारी आता श्रावण महिना चालू होईल, त्या श्रावण महिन्याच्या अगोदरची साफसफाई अजून बाकी आहे. ते आता बघते 2 दिवस काढून साफसफाई करायला पाहिजे पहिले एकदम. आणि बस काय नाही, मला म्हणजे माझ्या भावाने सांगितलं की प्रत्येकाला असं वाटतं ना, कोणाकोणाला गाव आवडते ते मला नक्कीच सांगा. तुम्ही सांगतच नाही तर काही समजतच नाही, पण खरंच गाव म्हणजे एकदम बोलतात ना स्वर्गच आहे, असं आहे. मग तेच 2 दिवस गावाला गेले ना, त्याच्यामुळे मग काय इथून काय व्हिडिओ बनवलाच नव्हता. तर असं आहे. तर चला आता काय बोलत नाही जास्त आणि तुम्हाला आमचं देवाचं दर्शन दाखवते. बघू शकता बघा, हे येताना आणलेलं. हे म्हणजे तुम्हाला सांगते 3:30 4:30 पर्यंत सकाळी असते. संध्याकाळी दिवाबत्ती केली ना की 3:30 4 पर्यंत, सकाळी पहाटेपर्यंत असते दिवाबत्ती. आता येताना आणलेली आईकडून, मस्तपैकी छान वाटतं एकदम. हे किती आणायची मला आता, छान वाटतं एकदम मस्त. आणि ह्याला मी आता डेकोरेट करणार आहे, देवघराला कलर करणार आहे. ते फक्त टाईम नाही ना अजिबात, त्याच्यासाठी थांबून राहिलं. टाईम मिळाला ना की हे करून टाकणार मी. पहिली माझं टार्गेट आहे साफसफाई घराची करायची आणि त्याच्यानंतर मग बाकीचं. बस आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, हसत राहा. हसत राहा, कारण पसारा पडलेला आहे तो साफसफाई करायची. बाय बाय, टेक केअर. तर हा आपल्याला जर अखंड दिवा लावायचा ना तर मोठी समय घेतली ना, तर माझ्या मते तर जर अजून मोठी घेतली तर दिवसभर त्याच्याकडे पंखाच्या, म्हणजे आता हे कसं एका ईशान्य कोपऱ्यात आहे, एकदम शांत गतीने एकदम दिवसभर तुम्हाला लक्ष द्यावं लागणार नाही मोठी समय घेतली तर असं आहे. तर हे माझं नवीन देवासाठी बाहेरातून आणलेला दिवा कसा वाटला सांगा, है ना? ओके, तर चला.